वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक आणि वनसेवकच्या जवळपास 14,500 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे आणि वनसेवक मध्ये जर पाहिलं तर 12,991 जागांसाठी शासनाने यासाठी मंजुरी देण्यात आली, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर 1400 प्लस विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वनरक्षकच्या जागा एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वनसेवकचं जे पद आहे हे गड्ड संवर्गातलं आहे। यामध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण 12वी पास पाहिजे, जास्त शिक्षण असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते वनरक्षक पदामध्ये, ठीक आहे। आणि वनसेवकचं जे पद आहे हे नव्याने या ठिकाणी निर्माण करण्यात आलं, गड्ड संवर्गातलं हे पद आहे आणि पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे। तर या पदामध्ये सुद्धा काही अटी शर्ती या ठिकाणी आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर वनरक्षक वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे, याबद्दलच माहिती सांगा। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे। वनरक्षक वनसेवकची भरती कोणत्या महिन्यापर्यंत या ठिकाणी निघणार आहे याबद्दल, त्याचबरोबर उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, वयोमर्यादा काय, फी काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला, ठीक आहे। तर पहा, वनसेवक बद्दल मी तुम्हाला सर्वात अगोदर माहिती सांगू देतो। तर पहा, वनसेवकचं जे पद आहे हे नवे निर्माण करण्यात आलं, गड्ड संवर्गातलं पद आहे। यामध्ये अटी आणि शर्ती जर आपण पाहिलं तर यामध्ये फक्त 10वी पास आणि 12वी पासवर पास असलेले मुलं आणि मुलीच यामध्ये फॉर्म भरू शकता आणि त्याचबरोबर यामध्ये जास्त शिक्षण नाही पाहिजे। तुमचं जर ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल तर वनसेवक पदामध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार नाही, ठीक आहे। आणि वनसेवकमध्ये पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आणि यामध्ये जे खाकी वर्दी सुद्धा भेटते यामध्ये, कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट असते वर्दी असते काय। त्याचबरोबर आपण उंचीचा जर विचार केला तर वनसेवकला जे विद्यार्थी मित्रांनो उंची कमीच लागणार आहे, कारण की गड्ड संवर्गातलं पद आहे। आणि आपण वयोमर्यादा जर विचार केला वनसेवक पदामध्ये तर जवळपास 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा या पदामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे, कारण की गड्ड संवर्गातलं पद आहे। जे पण गड्ड संवर्गातले पद असते त्यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत राहते। तर यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना जे फॉर्म भरता येणार आहे, ज्यांचं सुद्धा वय जास्त असेल त्यांचं, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आता भरपूर विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होते की सर यामध्ये पेपर असणार आहे की नाही असणार आहे वनसेवक पदामध्ये। तर पहा, वनसेवक पदामध्ये पेपर असणार आहे, कारण की शासन निर्णय आला आहे वनसेवक भरतीचा आणि 12,991 जागांसाठी मंजुरी सुद्धा त्यामध्ये देण्यात आली आहे। तर त्यामध्येच लिहिलं आहे की ही जी भरती आहे वनसेवकांची ही सरळ सेवेने घेण्यात येणार आहे। तर ज्या पण सरळ सेवेने घेण्यात येणार आहे, जेवढ्या पण भरत्या राहते तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार सेम वनरक्षक सारखाच पॅटर्न यामध्ये असणार आहे। मराठी व्याकरण झालं, त्याचबरोबर सामान्य ज्ञान झालं, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी झालं, इंग्रजी ग्रामर झाला, हाच काही अभ्यासक्रम तुम्हाला यामध्ये पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपल्याला नोट्स जर पाहिजे असेल आणि तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास हा करा की जे प्रश्न परीक्षेला येणार आहे असे प्रश्न या ठिकाणी तुम्ही वाचा। तर TCS कंपनी काय करते विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न मागील वर्षी झालेले आहे किंवा त्याच्या मागील वर्षी झालेले आहे तर जे जुने प्रश्नपत्रिका आहे त्यामधले प्रश्न रिपीट करते, एक लक्षात ठेवा। तर तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर जे प्रश्नपत्रिका आहे जे याच्या अगोदर झालेले आहे, जेवढे पण पेपर सेट आहे तर ते वाचा। जर तुम्हाला पेपर सेट पाहिजे असेल तर माझ्याजवळ पूर्ण पेपर सेट आहे। 2023 मध्ये जे वनरक्षकची भरती झाली वनरक्षकचे पूर्ण पेपर सेट आहे, जेवढे पण पेपर झाले तेवढे सुद्धा, आणि 2019च्या सुद्धा भरतीचे आपल्याजवळ पेपर सेट आहे। आणि तुम्हाला हे जर पेपर सेट पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या। त्यावर आपण जे सर्व त्या नोट्स टाकलेले आहे, जेवढ्या पण प्रश्नपत्रिका झाल्या आहेत त्या सर्व नोट्स टाकलेल्या आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि गड्ड संवर्गातले हे पद वनसेवकांचं आणि शिक्षण 10वी 12वी पासच लागते यामध्ये, ठीक आहे। मुलं आणि मुली फॉर्म भरू शकता। आणि त्याचबरोबर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकची भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे। तर पहा, वनसेवकच्या 12,991 जागा रिक्त आणि वनरक्षकच्या 1400च्या आसपास, ठीक आहे। तर ही भरती कधीपर्यंत निघणार आहे तर पहा, महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री आहे गणेश नाईक यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा केली होती आम्ही वनरक्षक वनसेवकांची भरती काढणार आहे म्हणून, ठीक आहे।
आणि ही भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघण्याचं सर्वात मोठं जे कारण आहे तर सोमवार आहे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, महानगरपालिका झालं, ह्या निवडणुका आहे। तर ह्या निवडणुकीच्या तोंडावर जे विद्यार्थी मित्रांनो भरती या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ही जी भरती एक तर तुम्हाला सप्टेंबरच्या एंडिंगला सुद्धा पाहायला भेटू शकते। सप्टेंबरच्या एंडिंगला जर नाही निघाली तर मग जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला ही वनरक्षक वनसेवकांची भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता असं सध्या जे विद्यार्थी मित्रांनो समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात ठेवा, तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला ही वनरक्षक वनसेवकांची भरती या ठिकाणी पाहायला भेटू शकते। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये राहा। तर आता वनरक्षक मध्ये जर पाहिलं तर वनरक्षक पदामध्ये शिक्षण 12वी पास लागते। मुलं आणि मुली फॉर्म भरू शकता आणि तुमचं जर 12वी मध्ये अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असेल तर आपल्याला फॉर्म भरता येते। ह्या दोनपैकी जर विषय नसेल आर्टवाल्यांना तर आपल्याला फॉर्म भरता येणार नाही आणि सायन्सवाल्यांना फॉर्म भरता येते, कॉमर्सवाल्यांना फॉर्म भरता येते, पण आर्टवाल्यांना ही अट आहे की अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असलेला पाहिजे, ठीक आहे। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत लागते आणि SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष सूट असते। आणि वनरक्षक भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय मध्ये लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। आणि फीचा जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी आहे। आणि त्याचबरोबर आपलं जर वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 दरम्यान आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वात अगोदर वनरक्षक भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे। तर पहा यामध्ये मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण, 120 मार्काचा हा पेपर असणार आहे। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते तर आपल्याला 60च्या 60 प्रश्नावर या ठिकाणी टिक करून येतं, कारण की पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही। निगेटिव्ह मार्किंग जर असते जे प्रश्न बरोबर असते ते मायनस या ठिकाणी झाले असते आणि 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्या यामध्ये पेपर असणार आहे आणि TCS कंपनी पेपर घेणार आहे। आणि TCS काय करते, जे प्रश्न बार रिपीट झाले, जे याच्या अगोदर जे प्रश्नपत्रिका झाले त्यामधलेच रिपीट यामध्ये करते। तर आपलं टेलिग्राम ग्रुपवर जॉईन करून घे, त्यावर आपण जे सर्व प्रश्नपत्रिका टाकले वनरक्षकच्या 2023 मध्ये झालेले, 2019 मध्ये झालेले तेच प्रश्न यामध्ये विचारले जाणार आहे रिपीट। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये, आणि पासिंगचा जर विचार केला तर 60 पैकी 27 प्रश्न जर आपले बरोबर आले पेपर पास असतो आपण। SC ST OBC EWS NT ओपन SBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल तर मुलं मुली पेपरमध्ये, ठीक आहे। तर 60 पैकी 27 प्रश्न आपले बरोबर असले पाहिजे तेव्हा आपण पेपर पास आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे ग्राउंड। उंचीचा जर विचार केला 163 सेंटीमीटर उंची लागते। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवारांसाठी 145 सेंटीमीटर उंची लागते ST कॅटेगरीसाठी। छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरली पाहिजे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर आपलं काय यामध्ये ग्राउंड आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे। 5 किलोमीटर रनिंग जर तुम्ही 17 मिनिटांमध्ये मारली तर आपल्याला 80 मार्क भेटणार आहे। आणि जसजसं आपला टायमिंग कमी होणार आहे तसतसे कमी मार्क आपल्या या ठिकाणी भेटणार आहे। जर तुम्ही 17 या ठिकाणी तुम्ही जर 18 मिनिटांमध्ये मारले तुम्हाला 70 मार्क त्या ठिकाणी भेटणार आहे आणि 17 मिनिटाच्या अंदर मारली तर तुम्हाला या ठिकाणी 80 मार्क भेटणार आहे। तसंच महिला उमेदवारांचा आहे, महिला उमेदवारांना 3 किलोमीटर रनिंग आहे। 3 किलोमीटर रनिंग 12 मिनिटांमध्ये मारायचे। जसजसा आपला टाइम या ठिकाणी जास्त होणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारे आणि हे झाल्यानंतर आणखी आहे पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये। अशी प्रोसेस आहे। त्याच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।